माजी आमदार आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एक धगधगती तोप सन्माननीय हर्षवर्धन सकपाल से आपल्यास विनंती या ठिकाणी करतो की तमाम माझ्या माता भगिनींना या ठिकाणी आपण संबोधित करावं। जोरदार टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा आपण स्वागत करूया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धन जी सकपाल साहेब। हर पील पर्वत से पिघलनी चाहिए, हर पील पर्वत से पिघलनी चाहिए, हिमालय से नई गंगा निकलनी चाहिए। आग मेरे दिल में न सही तेरे दिल में सही, हर हाल में मुल्क की सूरत बदलनी चाहिए। सिर्फ हंगामा खड़ा करना मकसद नहीं है हमारा, सिर्फ हंगामा खड़ा करना मकसद नहीं हमारा। शर्त यह है कि नींव का पत्थर डगमगाना चाहिए, नींव का पत्थर डगमगाना चाहिए। अशा या मुळावर घाव घालणाऱ्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, श्याम म्हात्रेजींच्या विनम्र स्मृतींना मी अभिवादन करतो। आणि जो काँग्रेसचा सैनिक, जो काँग्रेसचा नेता त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याला प्रदेश अध्यक्षांशी बोलण्याकरता चातक पक्षाप्रमाणे अस्वस्थ होता, अशा एका काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या जन्मदिवसाच्या जयंतीच्या निमित्तानं मला आज दिवसभर या ठिकाणी उपस्थित होता आलं। ही खऱ्या अर्थानं त्यांना असणारी आदरांजली आहे, श्रद्धांजली आहे आणि भावांजली आहे। ती विनम्र स्वरूपात आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी मी अर्पित करतो। आणि ती अर्पित करत असतानाच ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। एका पिढीने संपूर्ण योगदान दिलं, भूमिपुत्र म्हणून या ठिकाणी ते वावरले आणि ते वावरत असताना ते गेले, मात्र जात असताना काँग्रेस पक्षाला एक रत्न देऊन गेले, ज्या रत्नाचं नाव आहे, काय नाव आहे, ऐकून नाही आलं मला, काय नाव आहे, श्रुती श्याम म्हात्रे। आणि आज श्रुतीमध्ये आम्ही शांभाऊंना पाहतो, श्रुतीमध्ये आम्ही एक महाराष्ट्राचं नेतृत्व पाहतो। आणि आज एकीकडे श्याम म्हात्रेंना श्रद्धांजली, तर दुसरीकडे श्रुतीला शुभेच्छा आणि तिला आशीष शुभाशीर्वाद देण्याकरताही आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलोत, हे मला या ठिकाणी आवर्जून आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगू द्या। आणि हे सांगत असतानाच जयंती हा आनंदाचा उत्सव असतो की असा एक माणूस आमच्यात येऊन गेला आणि तो आनंदाचा आणि अभिवादनाचा क्षण असताना श्रुतीलाही नुसते आशीर्वाद आणि शुभेच्छा देऊन चालणार नाही। तर श्रुतीलाही माझं सांगणं आहे की येणाऱ्या काळात या मातीतलं, या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याच्या अनुषंगानं तुला देखील तयारी केली पाहिजे आणि त्याकरता स्वतःला तयार केलं पाहिजे, हे देखील या ठिकाणी सांगू इच्छितो। आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे आजी अध्यक्ष आहेत, माजी अध्यक्ष आहेत, त्यांना मी विचारत होतो की मागचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कधी आले होते, त्यांनी काय सांगितलं मी ते सांगणार नाही, मात्र मी सातत्याने आपल्या संपर्कात आहे। आणि ते संपर्कात असतानाचं जे काही कारण आहे, जे नियतीने ठरवलेलं आहे, ते हे आहे की आता पनवेल जे आहे, हे पनवेल नुसतं पनवणारच नाही, तर आता भरभरून घागरी भरभरून या ठिकाणी काँग्रेसच्या विचाराचं दूध जे आहे, हे आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी त्याचं संवर्धन केलं पाहिजे। आणि ते संवर्धन करत असताना पनवेलचं गोकुळ आपल्याला बनवायचं आहे। गावातलं दूध नाही जाऊ द्यायचं, गावातलं दूध मथुरेला जाऊ द्यायचं नाही आणि गावाचंच गोकुळ होऊ द्यायचं आहे। ही भूमिका आता काँग्रेसचे माझे सर्व सहकारी या ठिकाणी घेत आहे, त्याबद्दल त्यांनाही मी त्यांच्याकडूनही भरगच्च अशा स्वरूपाच्या मी अपेक्षा बाळगतो। आणि काँग्रेसच्यासाठी पनवेलचा अध्यक्ष सुदाम नावापेक्षा दुसरा अध्यक्ष काय, आता त्या सुदामाशी असणारी जी मैत्री आहे प्रदेश अध्यक्षाची थेट, आता त्या मैत्रीतून आता या ठिकाणी ऐतिहासिक स्वरूपाचं काम होईल अशी मी खात्री बाळगतो। उद्या दिवाळ पाटलांच्या जो स्मृती जोपासण्याच्या अनुषंगानं श्याम म्हात्रेंनी सुरू केलेला जो लढा होता, संघर्ष होता, त्या संघर्षाची आठवण होत आहे। विमानतळाचं उद्घाटन आहे आणि विमानतळाचं उद्घाटन होत असताना आपले जे लबाड मुख्यमंत्री आहेत आणि खोटारडे जे पंतप्रधान आहेत
आता पंतप्रधानांना खोटारडं म्हणायचं का अजून काय म्हणायचं मला काही समजत नाही संभाजी भाऊ, कारण ही इज नॉट बायोलॉजिकल पर्सन. आपण बायोलॉजिकल माणसाला काही म्हणू शकतो, पण जो बायोलॉजिकलच नाही अशा माणसाबद्दल आता काय बोलावं, आपलंही डोकं काही काम करत नाही. आता असा जो एक ज्याला प्रत्येक पंतप्रधानाचं योगदान आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले. त्यांना काय म्हणतात, तर फाउंडर ऑफ द नेशन. या देशाला उभं करणारा माणूस म्हणून नेहरूंकडे हे बघितलं जातं. नथुराम गोडसेने महात्मा गांधींना 3 गोळ्या घालून जेव्हा खून केला आणि खून केल्यानंतर सगळ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांच्या लक्षात आलं, अरे ही तर फार मोठी आफत आपण मोजून घेतली. आणि ते करत असताना गोळवलकर गुरुजींनी सांगितलं की 50 वर्ष आम्ही मागे चाललं गेलो. 100 वर्ष झाल्यावर आजही गांधी त्याचा पिछा सोडत नाही. म्हणून मोहन भागवतांची काही बोलायची काही सोय आता नाही. मात्र मोहन भागवत म्हणत असतील, अहो गोळवलकर गुरुजी 50 नाही, हा आपल्याला पुन्हा 3000 वर्ष कुठेतरी मागे घेऊन गेला. मात्र मूळ त्यांचं जे नियोजन आहे जे कधी बाहेर आलं नाही. अरे गांधींना मारायपेक्षा पंडित जवाहरलाल नेहरूंचा खून आपण जर केला असता तर बरं झालं असतं. हा त्या संघाच्या काळ्या टोपीतला जो विचार आहे तो विचार कुठेतरी नेहरूंच्या यशाची पावती सांगतो आणि फाउंडर ऑफ द नेशन हा नेहरूंना म्हणतो. दुसरे जे पंतप्रधान झाले त्यांचं नाव होतं मूर्ती लहान पण कीर्ती महान, जय जवान जय किसान, असे लाल बहादूर शास्त्री. यातच सर्व काही त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनुषंगाने आलं. तिसऱ्या ज्या पंतप्रधान आहेत त्यांना आयर्न लेडी म्हणतात. अटल बिहारी वाजपेयी त्यांना दुर्गा म्हणत. अशी एक लोह स्त्री. आणि आपल्या सर्वांना गरिबी हटावच्या माध्यमातून बँकांचं राष्ट्रीयकरण, ऑइल कंपन्यांचं राष्ट्रीयकरण, इंदिरा गांधींनी केलं बँकांचं राष्ट्रीयकरण. आणि हा सध्याचा बाबा करतोय बँकांचं खाजगीकरण. इंदिरा गांधींना 71च्या लढाईमध्ये ऑइल कंपन्यांनी लष्कराला इंधन देण्याचं त्यांनी कुठेतरी अडवलं आणि इंधन देणं बंद केलं. इंदिरा गांधीतली दुर्गा जागृत झाली आणि ऑइल कंपन्यांचे सरसकट राष्ट्रीयकरण त्या दुर्गेनी करून टाकलं. अशा विविध शौर्याच्या अनुषंगानं, एका पाकिस्तानचे 2 पाकिस्तान करण्याच्या अनुषंगानं आपण इंदिरा गांधींचं स्मरण करतो. इंदिरा गांधींनंतर कोण आलं, तर एक हसमुख, एक असा चेहरा की त्या चेहऱ्याकडे बघतच राहावंसं वाटतं. आणि तो माणूस इतका निर्मळ होता आतून बाहेरून की आज संगणकाच्या युगात, 21व्या शतकाच्या युगात आणि सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे म्हणून 73व्या 74व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगानं आपल्या पुढे जो उभा राहतो त्या पंतप्रधानाचं नाव आहे राजीव गांधी. राजीव गांधींनंतर बरेच पंतप्रधान झालेत. त्यामध्ये व्ही पी सिंग आलेत. आणि व्ही पी सिंगांनी मंडल आयोगाच्या अनुषंगानं आपल्या आठवणी ज्या आहेत त्यांच्याशी असतील आमचे राजकीय मतभेद, मात्र मंडलच्या अनुषंगानं त्यांनी आपलं योगदान देऊन गेले. मंडलचं कमंडल जे आहे हे लालकृष्ण अडवाणींनी खूप उचललं, मात्र त्यांना काही यश आलं नाही. त्यानंतर जे नरसिंहराव आलेत त्या नरसिंहरावांनी भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम केलं. ती त्यांच्या प्रतिस्मृती आहे. त्यानंतर कोणी झोपणारे म्हणून तर कोणी अजून असो त्यांच्यावर टीका न केलेली बरी, कारण त्यांच्याजवळ कालखंडही हा कमी सापडला. मात्र अटल बिहारी वाजपेयी या देशाचे पंतप्रधान झाले. त्यांच्याशी फार मोठी तीव्र मतभेद आणि मतभिन्नता आहे. मात्र ते असतानाही एक सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून अटल बिहारी वाजपेयींना आपल्याला पावती ही द्यावी लागेल. त्यानंतर मनमोहन सिंग नावाचा एक माणूस आला आणि मनमोहन सिंग सारख्या माणसानं ज्याच्यावर आपण फार मोठा अन्याय केला, आपण त्यांचं उपकार, त्यांचं योगदान हे आपण मान्य केलं नाही. त्यांच्या काळात शिक्षण हक्क कायदा आणला, त्यांच्या काळात वन अधिकार कायदा आला, त्यांच्या काळात रोजगारचा गॅरंटी देणारा MRGSचा कायदा आला, त्यांच्या काळात माहिती अधिकार कायदा हा त्यांच्या काळात आला. आणि एवढंच नाही तर आपली जी अर्थशास्त्र जे आहे आणि आपलं जी आर्थिक जो पाया आहे तो त्या माणसानं भक्कम केला. असा जो बोलला नाही, जो सरदार था और असरदार था,
अशा अन्न सुरक्षा कायदा त्यांच्याच माध्यमातून आला, असे डॉक्टर मनमोहन सिंग हे एक पंतप्रधान होऊन गेले. आता एवढ्या सगळ्या पंतप्रधानांचं योगदान एक भारताचा नागरिक या नात्यानं मला त्याला अभिवादन करावं असं वाटतं, त्याचं स्मरण करावं असं वाटतं. मात्र आजचे जे पंतप्रधान आहेत, जे उद्याला पनवेलला येणार आहेत, यांना मी कशासाठी लक्षात ठेवू? कशासाठी लक्षात ठेवायचं? त्यांना कशासाठी लक्षात ठेवल्यावर चौकीदार असं म्हणावं लागतं, ओट चोर गद्दी चोर म्हणावं लागतंय. ज्यांना चोर म्हटलं जातं, लबाड म्हटलं जातं, आणि फेकू नावाचा एक जो शब्द आहे हा ज्यांच्यासाठी वापरला जातो, असा तुमच्या माझ्या देशाचा गेल्या 11 वर्षापासून एक लबाड माणूस हा पंतप्रधान आहे. आणि तो आता लबाड माणूस तुमच्या जवळ येत असताना तुम्ही उद्या चांगलं हेल्मेट बिल्मेट घाला, पण तो इतका फेकतो की आपण मोटरसायकल चालवताना काय सांगतो, हेल्मेट घाला. तर आता तसंच हेल्मेट घालून उद्या सुदाम पाटील हा उद्या हेल्मेट घालून त्यांचा निषेध कुठेतरी आपण हा केला पाहिजे. हे सर्व सांगण्याचं कारण काय, तर दिवा पाटलांच्या विमानतळाला त्यांचं नाव द्या हे आपण सर्व म्हणतोय, आम्ही म्हणतोय, काँग्रेसही म्हणतोय. आणि हे सगळं द्या म्हणत असताना ते काय म्हणतात की किती वेळ लागतील. एक दिवस असाच टीव्हीवर आला रात्री 8 वाजता आणि म्हणाल, भाई और बहनों, आज रात के बाद 500 रुपये 500 नहीं रहेंगे, 1000 नहीं रहेंगे. आमची माऊली पडली, परेशान झाली. आता नोटा जमू ठेवलेल्या आहेत, त्याचं काय करायचं. बँकेच्या लाईनीत देशभक्त म्हणून आपल्याला उभं केलं, स्वतःच्या आईलाही बँकेच्या लाईनीत उभं केलं. अरे तुला नोटबंदी सारखा मोठा निर्णय हा 4 घंट्यात घेता येतो, तुला जीएसटीचा निर्णय रात्री 12 वाजता टोला वाजून घेता येतो, तुला लॉकडाऊनचा निर्णय जो आहे हा कोणतं नियोजन नसताना या देशातल्या जनतेचे हाल करून 12 तासात लॉकडाऊनचा निर्णय तुला घेता येतो. एवढे झटझट निर्णय घेता येतात. आणि आमच्या दिवा पाटलांच्या नाव देण्याचा जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा तुझ्या हाताला काय. बरोबर आहे. मात्र लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नाही. अडाणीनं फोन केला कि मोदी जी आ रहे होंगे तो आओ, विमानतल मैंने ले लिया है, गड्ढा के गड्ढा, गाड्या के गाड्या, पैसे तुमको भेज दिए, कंटेनर के कंटेनर भेज दिए. और कौन डी वाय पाटील, आना होगा तो आओ, नहीं तो. अरे तो अडाणी तुम्हाला फोन करतो आणि तुम्ही म्हणता की डी वाय पाटील काही नाही, जिधर अडाणी उधर हम, जिधर बम उधर हम, पैसा फेक तमाशा देख नावाचा जो खेळ चाललाय, त्या खेळाचा आता उद्याचा पनवेलचा जो कार्यक्रम आहे, त्या पनवेलचा कार्यक्रम एका वाक्यात जर सांगायचं आहे की नाच मेरी बुलबुल की पैसा मिलेगा, हा अडाणी आता उद्या पैसे फेकणार आहे. आणि आपल्या देशाचा पंतप्रधान, लाचार मुख्यमंत्री हा उद्या त्यांना पायगड्या टाकत तिथे येणार आहे. आपल्या इथल्या भूमिपुत्रांची काही किंमत नाही. डीबी पाटलांच्या माध्यमातून आपण काय बघतोय, तो एक भूमिपुत्र बघतोय, त्यांची काहीच किंमत नाही. आपल्या सगळ्यांच्या नाकावर टिचून उद्या तो येणार आहे. आणि गाजर काय दिलंय, 45 दिवसानंतर नाव दिला जाईल. हे जे राजकारण चाललंय, हा राजकारण लोकशाहीचा शेवटचा अध्याय ठरू नये. हे राजकारणाचा लोकशाही बुडवण्याच्या अनुषंगानं जे काही कारस्थान चालताय ते होऊ नये, ही कळकळीची विनंती या संविधान दिंडीच्या निमित्तानं, संविधान यात्रेच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी करतो. जाता जाता एवढंच सांगणार आहे की एक मोहीम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने उघडली आहे. कोणची मोहीम, तर 1 वर्ष संविधान सत्याग्रहाच्या अनुषंगानं पदयात्रा काढण्यात येणार आहे. आणि आज संविधान सत्याग्रह पदयात्रा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आम्ही संविधान सत्याग्रह पदयात्रेचं आयोजन केलं होतं. कारण बाबासाहेबांचं संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य
दोन्ही एक आहे. शिव आणि भीम हे दोन्ही एक आहे. दोघांचा संघर्ष एक आहे. आणि हा सर्व संघर्ष जो आहे, हा संघर्ष सुरू कुठून झाला तर तथागत गौतम बुद्धांनी धम्मची स्थापना केली. कोणाला कंटाळून केली? तेव्हा प्रॉफिट मोहम्मद पैगंबरजींचा जन्मही झालेला नव्हता. तेव्हा येशू ख्रिस्तांचाही जन्म झालेला नव्हता. आणि मग वेगळीच चूल तथागत गौतम बुद्धांनी का मांडली तर या मनुवाद्यांना कंटाळून जी पहिली क्रांती केली त्या पहिल्या क्रांती करणाऱ्या संताचं नाव आहे गौतम बुद्ध. नंतर महावीरांच्या माध्यमातून झाली, कबीरांच्या माध्यमातून झाली, गुरुनानकांच्या माध्यमातून झाली, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून झाली, शिव शाहू फुले आंबेडकरांच्या माध्यमातून झाली, गाडगे महाराजांच्या तुकडोजी महाराजांच्या माध्यमातून झाली आणि महात्मा गांधींच्या माध्यमातूनही तोच समाजवादाचा लढा हा लढला गेला. आणि एवढे सगळे लोक लढले आणि जी लढाई झाली त्यातून ज्या पवित्र ग्रंथाचा उदय झाला त्याचं नाव आहे भारताचं संविधान. आणि लढाई ज्या लोकांच्या विरोधात आपण लढलो ते लोक एकत्रित होऊन कुठे बसले, जमा झालेत? कुठे जमा झालेत? भाजपत नाही. नागपूरच्या रेशीमबाग मध्ये एक संस्था आहे, जी संस्था नोंदणीकृत अजून ती नोंदणी नाही. आपल्या घरात बाळ जन्माला आलं, तो बाळ जन्माला आल्या आल्या त्या बाळाचा बाप लगबग करतो, सर्टिफिकेट घेतो दवाखान्यातून, नगरपालिकेत जातो, महानगरपालिकेत जातो, ग्रामपंचायत मध्ये जातो आणि म्हणतो माझ्या बाळाचं नाव नोंदून घ्या, लिहून घ्या. थोडा मोठा झाला तर आपण सगळेजण आधार कार्ड काढून आपली नोंदणी करतो. मोटरसायकल घेतली, 4 चाकी घेतली तर लगेच आरटी ऑफिस मध्ये जातो, हा नंबर भेटेल का, तो नंबर भेटेल का, आपल्या गाडीचंही रजिस्ट्रेशन करून घेतो, पॅन कार्ड काढतो, आपल्या घराची नोंदणी करून घेतो. हे सर्व आपण नोंदणीकृत सर्व लोक आहोत. का आहोत नोंदणीकृत? तर भारताच्या संविधानावर आपला विश्वास आहे. आपण भारताच्या संविधानाचा आदर करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांची नोंदणी का नाही करून घेतली? कारण भारताच्या संविधानावर त्यांचा विश्वास नाही. मग भारताच्या संविधानावर विश्वास नाही तर मग कशावर आहे? कशावर आहे? ते तर सांगता तर आता ते 7 समुद्रापर्यंत सांगतात आहे. पण आपल्यालाही बोललं पाहिजे. त्यांचा विश्वास कशावर आहे? मनुस्मृतीवर विश्वास आहे. आणि मनुस्मृतीला एक गोंडस नाव त्यांनी दिलेलं आहे गोळवलकर गुरुजींनी. आणि बंच ऑफ थॉट नावाचं एक थोतांड लिहून ठेवलंय. एकीकडे भारताचं संविधान आहे तर दुसरीकडे बंच ऑफ थॉट आहे. आणि बंच ऑफ थॉट विरुद्ध भारताचं संविधान अशी लढाई ही तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना ही लढली पाहिजे. आणि ती लढाई आपण किती जोरकस पद्धतीने लढतोय याचं चिंतन तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना केलं पाहिजे. आणि जी संस्था, जी संघटना, ज्याला संघ आपण म्हणतो, हिला 2 ऑक्टोबर रोजी 100 वर्ष पूर्ण झाली. महात्मा गांधींचा विरोध, अस्पृश्यतेचा समर्थन, स्त्री पुरुष विषमतेचं समर्थन ज्या संघटनेने केलं ती आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी मांडीला मांडी लावून बसणं चालत नाही. कोणत्याही महिलेने खांद्याला खांदा लावून काम केलेलंही चालत नाही. आणि सकाळ दुपार संध्याकाळ ज्यांनी गांधींना शिव्या दिल्या, नवे तर गांधींचा खून केला, अशी संघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिचा जुळा भाऊ आहे का माहिती आहे का तुम्हाला? सांगू का राहू देऊ? एवढं कमी याच्यात नाही सांगणार मी. आता जेवणाचा टाइम झाला, आता राहू दे तुम्हाला, आता पाहून घ्या तुम्ही. एवढं कमी याच्यात सांगा. त्यांचा जुळा भाऊ आहे मोहम्मद अली जिन्ना यांचा मुस्लिम लीग. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक थाली के चट्टे बट्टे आहे. या देशावर आमचाच ताबा असला पाहिजे. सर्व धर्मसंस्था आमच्याजवळ असल्या पाहिजे. सर्व राजसंस्था आमच्याजवळ असल्या पाहिजे. सर्व जमीन जुमला, धन दौलत, संपत्ती सर्व आमच्याजवळ असली पाहिजे. या
तत्वज्ञानातून स्थापन झालेल्या दोन संघटना आहे आणि या देशात समाजवाद, समता, बंधुता, सामाजिक न्याय, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान हे सर्व न मिळता फक्त आमचीच मक्तेदारी असली पाहिजे या विचाराच्या अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही कार्यरत आहे। आणि या संघटनेला 100 वर्ष होत असताना जो नागपूरमध्ये जे ध्वजसंचलन झालं, तिरंगा घेऊन नाही, ते ध्वजसंचलन जे झालं ते ध्वजसंचलनाला खांद्यावर काठी आणि डोक्यात काळी टोपी घेऊन जे ध्वजसंचलन झालं त्याची मानवंदना कुठे स्वीकारली? विनायक दामोदर सावरकरांच्या पुतळ्याजवळ नाही, डॉक्टर हेगडेवारांच्याही पुतळ्याजवळ नाही, गोळवळकर गुरुजींच्याही पुतळ्याजवळ नाही। ज्या गांधींचा खून केला आणि ज्या गांधींच्या तत्वज्ञानाच्या विरोधात संघटन स्थापन झालं, ज्या काँग्रेसच्या विरोधात संघटन स्थापन झालं, त्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या व्हेरायटी चौकातील पुतळ्याच्या समोर उभं राहून मोहन भागवतांनी स्वयंसेवक संघाच्या मानवंदना स्वीकारली। ही मानवंदना स्वीकारणं म्हणजे स्वतःचा वैचारिक पराभव मान्य करणं आहे आणि हा वैचारिक पराभव मान्य हा संघाने केला। संघाला भारताचं संविधान मान्य नाही करिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेश काँग्रेस कमिटीची आमची भूमिका काय आहे की तुम्ही तुमचा वैचारिक पराभव मान्य केला, तुम्हाला संविधान मान्य नाही, आता 100 वर्ष तुमच्या विचारी आणि विखारी आणि विषारी प्रचार तुम्ही केला आणि याला 100 वर्ष होत असताना दसऱ्याला तुम्हाला 100 वर्ष होतात आहे आणि 100 वर्ष दसऱ्याला होत असताना पंचांगानुसार 100 वर्ष होत असताना तारीख कोणची आहे? ते 2 ऑक्टोबर। 2 ऑक्टोबर कोणाची जयंती आहे? महात्मा गांधींची जयंती आहे। आता नियतीने तुम्हाला संदेश दिला, पंचांगाने तुमचं भविष्य सांगितलं, आता तुम्ही आमचं ऐकत नाही तर निदान पंचांगाचं तरी ऐका। आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बरखास्त करून टाका ही जी मोहीम चालली, आज त्याचा पनवेल मधला सत्याग्रह, आज या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि आम्ही त्यांना अनुरोध करत आहोत, आम्ही त्यांना विनंती करत आहोत की आता तुमचे कारस्थान बंद करा आणि संविधान स्वीकारा, आपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बरखास्त करून टाका आणि ही संविधानाची जी प्रत आहे अशी प्रत घेऊन आम्ही युवक काँग्रेसला त्यांच्या संघ मुख्यालयामध्ये 2 ऑक्टोबरला पाठवलं। मग संविधान घेऊन पाठवल्यावर संभाजीराव काय करायला पाहिजे होतं? संविधान स्वीकारायला पाहिजे होतं का नाकारायला पाहिजे होतं? स्वीकारायला पाहिजे होतं। घेऊन जाणाऱ्यांचं स्वागत करायला पाहिजे होतं का त्यांना पोलिसांमध्ये अटक करायला पाहिजे होतं? त्यांनी पोलिसचा बंदोबस्त ठेवला, समोर ठेवले पोलीस 500 पोलीस, त्याच्या मागे ठेवले 500 संघाचे कार्यकर्ते की आता आले आम्ही मारू। आमचे कार्यकर्ते शांततेच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे लोक गेले, मात्र संघ कार्यालयापर्यंत ते पोहोचू शकले नाही। आधीच पोलिसांनी त्यांना अटक केलं, मात्र हा प्रयत्न आम्ही वारंवार करणार आहोत। महात्मा गांधींना नथुराम गोडसेनी 30 जानेवारी 48ला ठ्याव संध्याकाळी 5:20 गोळ्या नाही मारल्या, त्याआधी 7दा खुनाचा प्रयत्न केला होता। अरे तुम्ही आमच्या गांधीला, तुम्ही राष्ट्रपिताला मारण्याकरता जर 7 वेळेस प्रयत्न करता तर आम्ही 700 वेळेस तुम्हाला संविधान देण्याचा सप्रेम प्रयत्न करू। हे आज या पनवेलच्या भूमीमध्ये आव्हान, हे चॅलेंज आम्ही त्यांना देतो आणि जोपर्यंत आवटेजी जोपर्यंत ते संविधान स्वीकारत नाही तोपर्यंत काँग्रेस त्यांचा पिछा सोडणार नाही। आणि ही भूमिका आता येणाऱ्या 1 वर्षापुरती नव्हे, मात्र 1 वर्षात ठिकठिकाणी आम्ही संविधान सत्याग्रह पदयात्रेचं आयोजन करणार आहोत आणि आज या ठिकाणी ते संपन्न होत आहे त्याबद्दल मी आनंद करतो। आणि सरते शेवटी एवढंच सांगतो की महात्मा गांधींना जगात सर्वात जास्त पुतळे कोणाकोणाचे आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचे जगभरामध्ये पुतळे आहेत। महात्मा गांधी एक राजदूत आहेत, महात्मा गांधी एक राष्ट्रपिता आहेत,
आणि बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माते आहेत. गोळवलकर गुरुजीचा फोटो कुठेही नाही, हेगडेवारजींचा फोटो कुठेही नाही, सावरकरांचाही फोटो कुठेही नाही. ठिकठिकाणी जगभरामध्ये गांधींचा पुतळा आहे. म्हणजे काय तर भारताच्या तत्वज्ञानाचे, भारताचं हिंदू नावाचं जे आध्यात्मिक जे तत्वज्ञान आहे याचे ब्रँड एम्बेसिडर म्हणून महात्मा गांधींची जगभरामध्ये ओळख आहे. बाबासाहेबांची ओळख काय? लाखो दलितांचे कैवारी, दलितांचे शोषितांचे मुक्तिदाते म्हणून बाबासाहेबांची ओळख आहे. तर गांधींची सत्य अहिंसा आणि हिंदूंचं तत्वज्ञान ही गांधींची ओळख आहे. जगभरामध्ये गांधींना हिंदू म्हणून मान्यता आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काय म्हणतात? फासिस्ट ऑर्गनायझेशन, आतंकवादी संघटना, कट कारस्थान करणारं संघटन, ज्यांचा विश्वास एकतेवर नाही, समतेवर नाही, बंधुत्वावर नाही, सामाजिकवर नाही, अशी संघाची एवढी बदनामी होत असेल तर आपलं संघटन बरखास्त करून टाका, हे या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. आणि जाता जाता जी लढाई आहे ती हिंदूची आणि हिंदुत्वाची ही लढाई अजिबात नाही. हिंदू या देशात सगळेच आहेत आणि ते हिंदूंना त्रास देणारे हे हिंदुत्ववादी आहे. गायीच्या अंगावर गोचिड असतो. गोचिड कोणाला चिटकलेला असतो? गायीला. गोचिड काय पितो? रक्त पितो. मग गायीच्या अंगावर गोचिड आहे, गोचिडाने रक्त पिलंय. गोचिडाच्या अंगात कोणाचं रक्त आहे? गायीचं. म्हणजे गोचिड गाय झाली का? गाय वेगळी आणि गोचिड वेगळा. मात्र इतके दिवस त्या गोचिडाला काठी मारता मारता गोचिड राहायला बाजूला आणि गायलाही काठी कुठे ना कुठे त्या लागल्या. ते सांस्कृतिक राजकारण आपल्याला संभाजी भगत साहेब शाहीर हे समजून घ्यावं लागणार आहे. आणि आगामी काळात गोचिडाला काढून चिरडाव आपल्याला लागेल. गाय जी आहे ती गायला चा सन्मान हा इंदिरा गांधींनी गोरक्षाबंदीचा जो कायदा आणला होता तो समजून घ्यावा लागेल. आणि गाय आम्हाला पूजनीय आहे. का आहे? कारण गाय आम्हाला बैल देते आणि बैल जो आहे तो शेतकऱ्याच्या मदतीला आला. ऋषभ संस्कृतीचा जन्म हा तिथून झाला. अरे गाय म्हणून शेण आहे, गाय म्हणून बैल आहे आणि हे दोन गोष्टी म्हणून तुमची माझी शेती आहे ती काळी आई जी आहे ती इतकी वर्ष आम्हाला अन्न देत राहिली, ती कृतज्ञता आम्हाला त्यांच्या प्रती आहे. हे हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू म्हणजे गाय आम्हाला का बरं पवित्र आहे याचं कारण. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान लिहिलं. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. हे पसायदानातही आहे, संविधानातही आहे. आणि आम्ही मिटवण्याची भाषा करत नाही, संघाला मारण्याची भाषा करत नाही, जाळण्याची भाषा करत नाही. तर जे खेळांची व्यंकटी सांडो तया सत्करी मी रती वाढो, भूता परस्परे जोडो मैत्र जीवा. हे तत्वज्ञान हे पसायदानातलं तत्वज्ञान आहे. आणि ज्ञानेश्वरांनी काय केलं तर संस्कृत मधली गीता मराठीत केली. मराठीत गीता केली म्हणून छळलं कोणी? हिंदुत्ववाद्यांनी छळलं. त्यामुळे हिंदुत्व वेगळं आणि ज्ञानेश्वर महाराजांचं हिंदू असलेलं पसायदान वेगळं. मग आपण हिंदू आहोत का हिंदुत्ववादी आहोत? आपण गायीची पूजा करणारे आहोत का गोचिड म्हणून राहणारे आहोत? तुकाराम महाराजांच्या गाथा डुबवणारे हिंदुत्ववादी होते आणि तुकारामाच्या गाथ्या या हिंदू होत्या. गाडगे महाराजांचा रोकडा धर्म हिंदू होता आणि गाडगे महाराजांना नास्तिक म्हणणारे हिंदुत्ववादी होते. तुकडोजी महाराजांची ग्रामगीता हे हिंदू आहे, तर तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेला बाजूला फेकणारे हे हिंदुत्ववादी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते, ते हिंदूंचे प्रतीक होते. आणि हिंदुत्ववादी लोक हे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे होते. हा फरक तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना समजून घेतला पाहिजे. तथागत गौतम बुद्धांनी जे तत्वज्ञान सांगितलं ते हिंदू तत्वज्ञान आहे, ज्यात समता आहे, बंधुता आहे, सामाजिक न्याय आहे. मूर्त्यांची पूजा त्याच्यात सांगितलेली नाही. देव कसा आहे तर निर्गुण निराकार आहे, हे हिंदू आहे. मात्र आमच्या पायावर पडा, आम्हाला दान द्या आणि आमच्या टांग घालून जा,
हा जो धंदा आहे, आपल्या घरातल्या बदाम खारका खोबरे खाऊ खाऊ तल्लक झालेले जे बुद्धे आहेत तो हिंदू नाही, ते कोणचं हिंदुत्व आहे हे समजून घ्या. सरते शेवटी अनेक उदाहरणं आहेत. तुम्हालाही भूक लागली मलाही लागली म्हणून थांबतो आता. पण ही भूक जी आहे हे अधिक वाढू द्या ही विनंती करतो. सावित्रीबाई फुलेंनी काय काम केलं ताई? बचत गटांच्या एक सारख्या तयार सकाळपासून लक्ष वेधतात आहे. सावित्रीबाई फुलेंनी काय काम केलं सांगा ताई? मायन ती आपली तिने काय केलं सांगा? सावित्रीबाई फुलेंनी काय केलं? पहिली मुलींची शाळा काढली. खूप वाईट काम केलं. भांडा माझ्याशी, मी वाईट काम केलं म्हणून. त्यांनी धर्म बुडवायचं काम केलं, त्यांनी पाप केलं. हे कोण म्हणतंय? सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर शेण फेकणारे, दगड फेकणारे मुसलमान होते का? ख्रिश्चन होते का? शिवाजी महाराजांना राज्याभिषेक न होऊ देण्याकरता आडवे येणारे औरंगजेब होता का? कोण होते? सावित्रीबाई फुलेंनी मुलींची शाळा काढली. अरे बाबा, मुलींची शाळा काढली, मुली शिकणार आहे, धर्म बुडणार आहे म्हणून सावित्रीबाईला विरोध करणारे जे हिंदुत्ववादी लोक होते हे सर्व जमा कुठे झालेले आहेत? पत्ता मिळाला. आता यांचं काय करायचं? यांचं आता विसर्जन करायचं. आणि हे मतं मागायला कोणत्या पक्षाच्या माध्यमातून येता? भाजलेला पापड. आता भाजलेला कापडाचा भुगा करून त्याच्यात थोडं लसूण टाकून त्याच्यावर मिरची टाकून आता त्याचा जो कार्यक्रम करायचा आहे ती करण्याची वेळ आलेली आहे. मात्र या सर्व भूमिकेतून आपल्याला पुढे जायचं आहे. समजणे वाले को. आणि एवढं सांगून जर समजलं नसेल तर लोकशाही बुडल्याशिवाय राहणार नाही. आता करा किंवा मराची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि आता जर आपण गाफील राहिलो तर आताचा काळ हा अत्यंत आणीबाणीचा काळ आहे. आणि हे सर्व सांस्कृतिक राजकारण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी करणार आहे. हा शब्द शाहीर संभाजी भगत तुम्हाला या निमित्ताने या ठिकाणी करतो. आणि आमची वाट जी आहे त्यामुळे आम्ही काँग्रेसवाले म्हणून तुम्ही आमच्यापासून काही दूर राहू नका. कारण तुमची आणि आमची लढाई वेगळी नाही. सत्तेत आल्यानंतर आम्ही सत्तेत असताना जे झालं तेही मान्य आहे. सत्तेत आल्यानंतर होऊ दिलं नाही पाहिजे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, तेही प्रामाणिकपणे सांगतो. मात्र सर सलामत तो पगडी 50 आणि सरी कट जाएगा तो काय म्हणून सध्याचा जो युगधर्म आहे तो युगधर्म आपण सर्वांनी एकत्र येऊन आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं आमचं राष्ट्रीय नेतृत्व राहुल गांधी हे अत्यंत प्रामाणिक, सभ्य, सोज्वळ स्वरूपाचं आहे. त्यांच्या विचाराने काम करणारा माझ्यासारखा एक कार्यकर्ता या ठिकाणी आपल्याला आर्त स्वरूपाचे हाक जेव्हा देतो तेव्हा जरूर तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे. ही एक आपल्याला पदर पसरून या निमित्तानं सगळ्या सामाजिक यांना मी एक दान मागतो. आणि ते मागण्याचं कारण एक प्रामाणिक संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करणं हे आहे. आता पदयात्रा आमची जी झाली, माझा तो मार्ग सुनिश्चित झाला. कलिपेताई मी तर चार्ज घेताना सांगितलं होतं की सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजूए कातिल में है. मात्र 2 ऑक्टोबरला हीच मागणी करताना माझ्या उजव्या बाजूला, माझ्या डाव्या बाजूला तुषारभाई गांधी बसलेले होते, तो उजव्या बाजूला शहीद भगतसिंगांच्या सख्ख्या बहिणीचा सख्खा मुलगा म्हणजे भाचा बसलेला होता. एका बाजूला शहीद आजम भगतसिंगचा मुलगा, तर दुसऱ्या बाजूला महात्मा गांधींचा पंतू. आणि मधात प्रदेश अध्यक्ष या नात्याने मी बसलेला असताना मलाही जो मार्ग दिसला तो मार्ग मुख्यमंत्र्याच्या खुर्चीचा नाही, आमदार खासदारच्याही पदाचा नाही. या 2 शहीद परिवार जेव्हा माझ्या खांद्याला खांदा लावून बसले आहेत, किंबहुना माझ्यासाठी ते कुठेही यायला तयार आहे, माझ्या पाठीशी जर उभे आहेत, तर आता माझा पण मार्ग हा सुनिश्चित झालेला आहे. मेरा रंग दे बसंती चोला, जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे,
जिस चोले को पहन के झांसी खेली अपनी आन पे. आणि तो रंग बसंती चोलाचा संकल्प घेऊन मी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याच्या आणि ही लढाई लढण्याकरता पुढे जात आहे. आणि आपण सर्वजण एकत्र येऊ आणि यांना यांची जागा दाखवून देऊ आणि भारताचं संविधान हे सिरसावंत ठेवून संविधानाला अभिप्रेत समाज निर्माण करू हे कळकळीचं आव्हान करतो. आपल्याला साथ घालतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय काँग्रेस, जय संविधान. धन्यवाद हर्षवर्धन सकपाळ साहेब. जोरदार टाळ्या त्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करूया. या ठिकाणी प्रकार विचार त्यांनी आपल्या समोर या ठिकाणी व्यक्त केले. धन्यवाद. मी विनंती करतो की जागेवरून कोणी उठू नका. लगेच एक 10 मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होईल. तत्पूर्वी या ठिकाणी विशेष सन्मान आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचं या ठिकाणी एकता कॅटलिस्ट 2025 हा पुरस्कार देऊन आम्ही या ठिकाणी